सोलापूर शहर मध्यची विधानसभा निवडणूक ही नेहमीच चुरशीची होत असल्याचा इतिहास आहे। यंदा या मतदारसंघातून भाजपनं देवेंद्र कोठेंना मैदानात उतरवलं आहे, तर एमआयएम कडून फारुख शाब्दी, माकपकडून आडम मास्तर आणि काँग्रेसकडून चेतन नरोटे हे रिंगणात उभे ठाकले आहेत। याशिवाय तौफिक शेख यांच्या रूपानं अपक्ष उमेदवार देखील आहेत। पण मागील 2009, 2014 आणि 2019च्या निवडणुकीत लढती कशा झाल्या होत्या याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। 2009 साली प्रणिती शिंदे या पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। त्यांच्या समोर माकपचे आडम मास्तर, शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे यांचं आव्हान होतं। यात प्रणिती यांनी बाजी मारली होती। त्यांना त्यावेळेस 68,028 मतं मिळाली, तर आडम मास्तर आणि बर्डे अनुक्रमे 34,664 आणि 26,562 मतांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले। 2014 साली पुन्हा प्रणिती रिंगणात होत्या। त्यांच्या समोर एमआयएमचे तौफिक शेख यांचं आव्हान होतं। याशिवाय शिवसेनेकडून महेश कोठे, भाजपकडून मोहिनी पत्की, माकपकडून आडम मास्तर हे निवडणुकीच्या मैदानात होते। ही लढत पंचरंगी झाली। यात देखील प्रणिती यांनी विजय मिळवला। त्यांना 46,907 मतं मिळाली, तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एमआयएमला 37,138 मतं मिळाली। कोठे 33,334 मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले। पत्की यांच्या पारड्यात 23,319 मतं पडली। मतांच्या विभाजनाचा फायदा प्रणिती यांना झाला। 2019 साली देखील अत्यंत चुरशीची लढत झाली। तेव्हा देखील मध्यमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळाली। प्रणिती यांच्या समोर एमआयएम कडून फारुख शाब्दी, अपक्ष म्हणून महेश कोठे, शिवसेनेकडून दिलीप माने आणि माकपचे आडम मास्तर यांचं आव्हान होतं। या पंचरंगी लढतीत देखील प्रणिती यांनी बाजी मारत हॅट्रिक साधली। या लढतीत प्रणितींना 51,440 मतं पडली, तर शाब्दी 38,721 मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले। कोठे, माने आणि मास्तर यांना अनुक्रमे 30,081, 29,247 आणि 10,505 मतं मिळाली। आता देखील अशीच लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। कोठे, शाब्दी, नरोटे, मास्तर आणि शेख यांच्यात पंचरंगी लढत आहे। यात कोण बाजी मारणार? तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।